राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, फेब्रुवारी महिन्यातच थकबाकी मिळणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतचा निकाल राखून ठेवला. कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भात 1 मार्चला निकाल. मतदान झाल्यावर योजनेची छाननी करणं ही फसवणूक. लाडकी बहीण योजनेच्या छाननीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका. तर सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन भ्रष्टाचार केला, कडूंचा आरोप. लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं तर त्याच महिला सरकार विरोधात भूमिका घेतील, जयंत पाटलांचा दावा. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उतरून पुण्यातील विजय साष्टे या व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न. जमिनीबाबत फसवणूक झाल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. मंत्रालयात धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक. पोलीस उपायुक्त प्रशांत परदेशी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पोलीस आणि पत्रकारांची बैठक. MMRDAचे अधिकारी मुद्दाम बिलं थकवतात. मेट्रोची कामं करणाऱ्या सिस्त्रा या फ्रान्सच्या कंपनीचा गंभीर आरोप. राजनैतिक हस्तक्षेप केला जावा अशी सिस्त्राची मागणी. तर MMRDAनं सिस्त्रा कंपनीचे आरोप फेटाळले. फ्रान्सच्या कंपनीच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्य सचिव सुजाता सोनिक यांच्याशी आपण बोलू. पारदर्शकता राखण्यासाठी कोणतीही किंमत मोजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मेंढे सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत. मुंबईत दशकभरापासून काम करत असलेल्या फ्रान्ससारख्या परकीय कंपनीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भ्रष्टाचाराचा उगम शोधा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. MMRDAमध्ये भ्रष्टाचाराशिवाय एकही काम होत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. सिस्त्रा कंपनी संदर्भात ईडी सीबीआयनी चौकशी करावी, खासदार अरविंद सावंत यांची मागणी. अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक. 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध. CSR निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. नवीन वाळू धोरणासंदर्भात 28 फेब्रुवारीला अंतिम सादरीकरण होणार. महिनाभरात मागवलेल्या हरकती आणि सूचनांवर होणार चर्चा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सादरीकरण. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विभागाच्या कामांचा घेतला आढावा. नव्यानं तयार होत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही केली पाहणी. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा 3,345 कोटींचा आराखडा शासनाला सादर. सिंहस्थ कुंभमेळा 22 महिन्यांवर येऊन टिपल्यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारीला सुरुवात. मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं, वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. एक आरोपी फरार आहे, सरकारी वकील नियुक्ती, बी टीम यासह अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे आंदोलन पुकारल्याची वैभवीची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, बीडच्या नागरिकांची मागणी. केज पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, नागरिकांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट. मुख्यमंत्री देशमुख कुटुंबांचा दुसऱ्यांदा बळी घेतायत. शिंदे सरकार असतं तर सगळे आत असते, जरांगेंचं वक्तव्य. देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांची, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगे यांच्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना फोन. आंदोलकांच्या मागण्या मनोज जरांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. खासदार सुप्रिया सुळेंचा धनंजय देशमुखांना फोन. मस्साजोग गावामध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची सुप्रिया सुळेंनी घेतली माहिती. यावेळी सुळेंकडून देशमुख कुटुंबाच्या आरोग्याची विचारपूस. मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजेंचा आंदोलनात सहभाग. मस्साजोगच्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना पाहून दुःख होत आहे. अंजली दमानी यांची एक्स पोस्ट. मंत्री असेल तर यंत्रणा कामाला लागते, सामान्य माणूस असणं गुन्हा, दमानी यांची पोस्ट. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवताना महाराजांचं बलिदान न दाखवण्यासाठी दबाव होता. डॉक्टर अमोल कोल्हेंचा खुलासा.
नैतिकता पाळली तरी हेतूवर प्रश्न उपस्थित करतात, कोल्हेंकडून नाराजी व्यक्त. कोल्हापूरमध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन. प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंतांना केली शिवीगाळ, घरात घुसून मारण्याचीही दिली धमकी. इंद्रजित सावंत यांना धमकी. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींकडून घटनेचा निषेध. अशी भाषा करणाऱ्या भामट्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, मिटकरींची मागणी. इतिहासकाराला धमकी येत असेल तर मुख्यमंत्री आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, खासदार अरविंद सावंत यांची मागणी. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट. बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या मराठी कानडी वादाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. इंद्रजित सावंत धमकी प्रकरण. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. महापुरुषांचा अपमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाची पार्टी. पुण्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या डान्सचा व्हिडिओ वडेट्टीवारांकडून एक्सवर पोस्ट. कर्मचाऱ्यांच्या सत्कारासाठी पार्टीचं आयोजन केल्याचा खेडच्या प्रांताधिकाऱ्यांचा खुलासा. गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला केलेल्या मारहाण प्रकरणी मारणे अटकेत. मकोका अंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक. मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्याला अटक. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर दिल्या होत्या घोषणा. अटक केलेली व्यक्ती परप्रांतीय भंगार व्यावसायिक. मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त. मंत्री नितेश राणेंची माहिती. घोषणा देणाऱ्या परप्रांतीयाला जिल्ह्यातून हकलून देणार, नितेश राणेंचा इशारा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीनं कारवाई केली. मालवणमधील राष्ट्रविरोधी घोषणा प्रकरणी राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी. 11 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक. उदय सामंत, गुलाबराव पाटील, दिलीप वळसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.